8 दिवस नव्हते ना, पंढरपूरला गेले होते. आल्यावरती बघितलं त्याच्यामध्ये त्या कुंडीमध्ये मी आलं घालून गेले होते. आल्याचा कोंब बघितला आणि किती बरं वाटलं, फ्रेश वाटलं आणि त्याच्या पानाचा त्याचा वास पण ना आल्यासारखाच येत होता. म्हणजे मी तोडून बघितलं नाही, फक्त तिथंच वास घेऊन बघितला. असं छानपैकी येत होता आणि ते आर्यनला ना ते संक्रांतीला पॉकेट बनवले होते ना, ते त्याला कुठेतरी मिळालं. ते कुठेतरी ठेवलं होतं, ते त्याला मिळालं. लहान मुलांना तर माहिती आहे, लगेच सर्व दिसतं. आम्हाला काही दिसत नाही, खरं त्यांना लवकर दिसतं. मग त्यांना ते घेतलं, त्याच्यामधलं चॉकलेट काढला आणि पहिलीचे जे चिरमुरे होते ना, ते एकदम मऊ-मऊ पडले होते. मग मी ते चिरमुरे साईडला हे केले आणि दुसरे त्याच्यामध्ये फ्रेश घेतले. मी पंढरपूरहून येताना आम्ही घेऊन आले होतो ना, प्रसाद म्हणून चिरमुरे, खारा, बताक्षे आणि परत सिंदूर, बुक्का असं सगळं काही-काही घेऊन आलं होतं. ते त्याच्यामध्ये दिलं. मी काय-काय घेऊन आलं ते ना, एक लाँग व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला. तर आणि मी ह्या रजाया आहेत ना, ही एक बेडवरून घेऊन आल्या, 2 घेऊन आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे त्या हे घेऊन आल्या होत्या. छान मिळाल्या मला. दिसायला बघा ती एक आहे आणि वरती आहे बेडवरती ती एक आहे. मी तुम्हाला दाखवणे लाँग व्हिडिओमध्ये आणि बॅगा पूर्ण तशाच ठेवलेल्या होत्या. आता त्या सगळ्या हे करायच्या आहेत. नंतर कसं आहे जाते वेळी पट, 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 पट कपडे एक घ्यायला गेलं तर दुसरं पडते. तुमच्याबरोबर असंच होतंय काय सांगा? आणि जायच्या एक्सायटेडमध्ये असू दे म्हणून सगळा गोळा करून तसाच सगळा कपाटमध्ये ठेवून गेले. आता तुम्हाला दाखवते एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सगळं असं काढलेल्याबरोबर ते कपाट सगळं खाली पडणार. जायचं पण एकदा एक्सायटेड असते आणि ते काम बघितलं तर असं आहे बघा. मग नंतर दुपारी आमटीचा असा छान असा खमंग तडका दिला. लाल तिखट घातलेला अशी आमटी केली मी आणि त्याच्याबरोबर असं भात, आमटी आणि भाजी असं मस्तपैकी दुपारचं जेवण केलं. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खरोखर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर. तुम्हाला कसे वागले माझे व्लॉग्स नक्की कमेंट करून सांगा.